देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, फूल तक निगाहों में गुल खिले हुए. आणि माझ्या गाण्यात नेहमी चुका होतात माहिती का. आणि काय म्हणता येईल असंच. नमस्कार, मी अँकर पूजा खांबलकर तुम्हा सर्वांचं एक्स फॅक्टर स्पॉटलाईटमध्ये मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत माझी लाईफची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि थँक्यू सो मच एक्स फॅक्टर की मला ही संधी तुम्ही देतायत, त्यासाठी थँक्यू. मी 2016 पासनं या क्षेत्रामध्ये आहे. 2016ला माझी सुरुवात जी होती, पण त्याआधी मी थिएटर करत होते, कारण थिएटर म्हटल्यावरती ऑफकोर्स ऍक्टिंग येते. आणि ऍक्टिंग जो माणूस करू शकतो, तर मला असं वाटतं की कारण त्याच्याकडे थोडाफार कॉन्फिडन्स तर असतोच. आणि स्टेजवरती बोलण्यासाठी ऑफकोर्स आपल्याला कॉन्फिडन्सची खूप गरज असते. अँकरिंगची सुरुवात म्हणजे मला माहिती नव्हतं की मी अँकरिंग करू शकेल की नाही, हे मला माहिती नव्हतं. पण मी विचार केला होता की चला आपण इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये जॉब करूयात. मग तिथे गेल्याच्या नंतर मला एकदा माईक हातामध्ये मिळालं होतं, पण मला माहित नव्हतं की नेमकं याच्यात बोलायचं कसं. कारण एवढे म्हणजे जेव्हा एवढी पब्लिक ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर येते ना, त्यावेळेस आपल्याला सुचत नाही की नक्की काय बोलावं म्हणून. पण मग त्यावेळेस तिथे 1-2 अँकर्स असायचे, ते म्हणजे गेम्स ऍक्टिव्हिटीज वगैरे घ्यायचे. मग मी बघायचे, अरे बाप. पण ज्या वेळेस माईक हातात येतं ना, माणूस सगळं विसरून जातो. पण मी म्हटलं नाही, आपल्याला प्रयत्न करून तर बघावं लागेल. मग त्यावेळेस मी एक वेळेस घेतलं. मग नंतर म्हटलं नको बाबा नको, खूप भीती वाटते. कारण सगळी लोक असतात, आपण काय बोलतो, शब्द बरोबर येतात की नाही, आणि त्यांच्यासमोर आपण स्वतःला कसं प्रेझेंट करतोय, सगळ्या गोष्टी येतात. पण मी म्हटलं नाही, एक वेळेस पुन्हा एकदा करून बघूयात. मग पहिल्या वेळेस जो कॉन्फिडन्स होता तो थोडा एकदम लो होता, बट नेक्स्ट टाइम थोडासा वाढला. मग मी विचार केलं चलो आता थोडंसं अजून आपण पुढे जाऊयात. मग मी नंतर बाहेरचे इव्हेंट घ्यायला लागले. म्हणजे माझी बर्थडे पार्टी होती. पहिला इव्हेंट बाहेरचा म्हणजे माझा बर्थडे पार्टी होता. आणि बर्थडे पार्टीमध्ये कसं छोटे मुलं असायचे, आणि मला कोरिओग्राफी म्हणजे मला डान्सची फार आवड होती लहानपणी. सो त्या लहान मुलांसोबत खेळायला मला अजून जास्त आवडायचं, आणि त्यांचे गेम्स ऍक्टिव्हिटी घ्यायला अजून जास्त मजा यायची. मग तिथे माझा थोडा कॉन्फिडन्स, मला असं वाटतं जे जर कधी आपण लहान मुलांना सांभाळू शकतो ना, तर मोठ्यांना आपण कसंही सांभाळू शकतो असं मला वाटतं. आणि तिथून बर्थडे पार्टीपासून जशी माझी सुरुवात झाली, तर ती झाली ऑफकोर्स आता मोठे जे आता आपले हळद होतात, संगीत होतात, जिथे की सगळे मोठे गेस्ट असतात. आणि नंतर तशी हळूहळू करिअरला सुरुवात झाली. 5,000-5,500 रुपये मला ज्यावेळेस पेमेंट भेटायची महिन्याभराची, त्यावेळेस मी सकाळी 8 वाजता जायचे आणि संध्याकाळी 7 ते 8 वाजेला मी घरी यायचे. तो माझ्या आयुष्यातला कधी न विसरणारा क्षण आहे. आणि मी नेहमी म्हणायचे, म्हणजे मला असं वाटायचं की यार मी किती मेहनत करते. आणि अक्षरशः ते जे रिसॉर्ट होतं ते एका हिल स्टेशनवरती होतं. आणि हिल स्टेशनला असल्यावरती त्याच्यामुळे म्हणजे नाही का माणूस पूर्ण टॅन होऊन जायचं. अक्षरशः थ्रेडिंग करायला सुद्धा वेळ नाही मिळायचा. आणि मग मला असं वाटायचं की यार मी हे काय करते. पण ठीक आहे, मला ज्यावेळेस शिकायला भेटलं, मी फुलफिल झाले त्यावेळेस. मग मी म्हटलं नाही, आता आपण शिकलोय, आता आपण आपलं स्वतःचं करायला पाहिजे. म्हणून मग मी तिथनं बाहेर निघाले आणि मग माझ्या करिअरला सुरुवात झाली. आणि एका वर्षामध्येच मी फुल फ्रेश मध्ये अँकर जशी बनले, त्याच्या मागचं कारण मी सांगते. माझ्याकडे फक्त आठवतं, मला कॉलेज झाल्याबरोबर माझ्याकडे फक्त 5,000 रुपये उरलेले होते. आणि त्या 5,000मध्ये मी हॉस्टेलला राहायचे. त्या हॉस्टेलचं मला भाडं पण द्यायचं होतं, मेसचं भाडं सुद्धा द्यायचं होतं. आणि मी एक्झामचं प्रिपरेशन सुद्धा करत होते. आणि त्यावेळेस माझ्याकडे इव्हेंट नसायचे जास्त, पण मला असं वाटायचं की भेटतील. लाईक मी हॉटेल्स जे होते, ज्यांच्याकडनं मला इव्हेंट भेटायचे, मी त्यांना कंटिन्यू फोन वगैरे करायचे. पण मी म्हटलं यार आज इव्हेंट आहे, उद्या इव्हेंट नाही, पण मग आपल्याला काहीतरी करावं लागेल असं की जेणेकरून आपल्याला रोज काही ना काहीतरी कॉल्स वगैरे येतील, जेणेकरून आपल्याला इव्हेंटच्या इन्क्वायरीज येतील. तर मग मी विचार केला की आपण एक व्हिडिओ बनवायला पाहिजे, ज्याच्यामध्ये मी एक ब्लेझर घेतलं होतं. मला आजही आठवतं, मी शॉपर्स स्टॉपमधनं 5,000चं ब्लेझर घेतलं होतं. आणि मला त्याच्यावरती शूट करायचा होता.
शूट करण्यासाठी मी तो शूट व्हिडिओ केला की पूजा खांबलकर अँकर असं म्हणून. आणि हे सगळे इव्हेंट जे आहेत, बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट इव्हेंट, हळदी, संगीत, जे काही इव्हेंट्स असतील ते सगळे होस्ट करणार असा मी एक व्हिडिओ बनवला. आणि तो ड्रेस मी नंतर जाऊन रिटर्न दिला मॉलमध्ये. आणि त्याच्या बदल्यामध्ये मी अजून 2-3 ड्रेस घेऊन आले. का? कारण मला इव्हेंटला जायचं होतं आणि इव्हेंटसाठी ऑफकोर्स आपल्याला चांगले कॉस्ट्युम घालावे लागतात. आणि तशी त्या 5,000पासनं कशी माझी सुरुवात झाली हे मला कळलंच नाही. आता मला काहीतरी अजून वेगळं शिकायची इच्छा ही माझी थांबलीच नाही, कारण मला अजून नवीन शिकतच राहावंसं वाटत होतं. म्हणून मग मी परभणीला गेली. झुंबा हा माहितीच नव्हता, त्याचा झेड पण माहिती नव्हता. मग तिथल्या ज्या मॅम होत्या त्या मला म्हणायच्या की पूजा, मला माहितीये तुला डान्स येतो ना, तर तू मला माहिती तू पुन्हा शिकवू शकते बाबा झुंबा म्हणून. मग त्या मला काही व्हिडिओज वगैरे दाखवायच्या. त्यांनी खूप सपोर्ट केला होता की तू असं कर, तू तसं कर. तिथे सगळ्याच गोष्टी यायच्या. इन्स्ट्रक्टरला काय कॉस्ट्युम घातले पाहिजे. ऑफकोर्स मी कधी जिमला गेलेली नव्हती त्यावेळेस, पण जिमच्या तिथे इन्स्ट्रक्टर म्हणून डायरेक्ट अशी गोष्ट होऊन गेली होती मला ती. बट तिथनं मी 0 मेंबर्स होते. 0 पासून तिथे माझ्याकडे 150 मेंबर आले. आणि मला म्हणता येईल ती सुरुवात होती. त्यांच्याकडे काही मेंबर नसताना 150 मेंबर तिथे माझ्यामुळे तिथे आलेत. आणि मग त्यावेळेस मला कळालं की यार, मी खूप चांगल्या प्रकारे लोकांना शिकवू शकते. सो मी माझा स्वतःचा क्लास माझा सिल्लोडला सुरू केला. आणि मी म्हटलं यार, आपल्याला जर 20,000 रुपये तिकडे मिळत आहेत महिन्याला, तर आपण आपल्या स्वतःचे क्लासेस का चालू करू शकत नाही. काय म्हणतात ना, माणसाला जर काही करायचं असलं ना, तर त्याला कुठल्याच गोष्टीची लाज नाही वाटली पाहिजे. तर मला अजूनही आठवतं, ज्यावेळेस मला माझे क्लासेस सुरू करायचे होते त्यावेळेस मी स्वतः घरोघरी जाऊन मी पॅम्पलेट वाटले, स्कूलला जाऊन मी पॅम्पलेट वाटले. मला बिलकुल अशी लाज नव्हती की मी क्लासची ओनर आहे आणि मी इन्स्ट्रक्टर आहे, सो मी हे का काम करावं. जर आपल्याला काही करायचं असेल ना, तर बिलकुल त्या गोष्टीची लाज नाही वाटली पाहिजे. आपलं काम हे आपण बरोबर करतोय हे आपल्याला त्याच्यावरती तेवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे, तरच ते जगाला बरोबर वाटेल. ज्यावेळेस मला परभणीला जायचं होतं त्यावेळेस मला माझ्या घरचे नाही म्हटले होते, पण मी म्हटलं होतं की जोपर्यंत तुम्ही मला घराच्या बाहेर जाऊ देणार नाही तोपर्यंत मला कशी डेअरिंग होणार लोकांच्या समोर यायची किंवा लोकांमध्ये वावरायची किंवा त्यांच्यासोबत बोलायची. म्हटलं जर कधी मी नाही राहू शकले तर मी वापस घरी येऊन जाईल, पण मला एक वेळेस जाऊ द्या, हे मी त्यांना बोलले होते. आणि तेव्हा जशी मी घराच्या बाहेर पडले तर बाहेरच आहे आणि आज ते माझ्यासोबत आहे. मग मी माझे स्वतःचे क्लासेस सुरू केले. मग मॉर्निंगला मी तिथे परभणीला असताना मी 4 बॅचेस घ्यायचे, पण मी नंतर सिल्लोडला आल्याच्या नंतर मी फक्त 2च बॅच घ्यायचे. आणि माझ्याकडे 60 लेडीज होत्या, मॉर्निंगला 30 आणि इव्हिनिंगला 30. आणि सोबतच मी स्कूलला टीचर सुद्धा होते. आणि असा मग माझा तो 1 वर्ष गेला, ज्यामध्ये मी स्कूलला टीचर होती आणि झुंबा इन्स्ट्रक्टर सुद्धा होती आणि स्वतःचे क्लासेस होते. मस्त चाललं होतं. पण त्यावेळेस माझी डिग्री नव्हती झालेली. पण माझ्या घरच्यांचं म्हणणं झालं होतं की आम्हाला माहिती आहे आता तू कमवू शकते आणि काही विषय नाही राहिलाय, पण आता आम्हाला असं वाटतं की तू तुझी डिग्री कंप्लीट करून घ्यावी. पण काय असतं ना, माणूस ज्यावेळेस पैसे कमवायला लागतो त्यावेळेस मधूनच त्याला शिक्षणाकडे पाठवल्याच्या नंतर ते करमत नाही असं म्हणता येईल. कारण पैशांची सवय लागली आणि मध्येच पैसा जर स्टॉप झाला तर त्याला करमत नाही. म्हणून मग मी जिम सुद्धा कॉलेजला ऍडमिशन घ्यायच्या आधी मी पहिले जिमला गेली होती की मला सेशन कुठे घेता येईल झुंबाचे. त्यावेळेस मग मी झुंबाचे सेशन घेण्यासाठी जिम पहिले जॉईन केली. मग मी मॉर्निंग इव्हिनिंग सेशन घ्यायचे आणि मग जे माझं 10 ते 5 कॉलेज असायचं मग मी ते करायचे. आणि सोबतच मग मी सॅटर्डे संडे इव्हेंट सुद्धा करायला लागले. आणि मग अशी माझी जर्नी सुरू झाली. मग वाटायला लागलं होतं पुन्हा की नको बाबा, लेक्चरशिपवरतीच फोकस करावा, म्हणून मी मुंबईला सुद्धा गेले. तिथे 8 महिन्याची ट्रेनिंग होती माझी, ती ट्रेनिंग कंप्लीट केली. जे गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन होतं लेक्चरशिपसाठी त्याचा पेपर दिला आणि त्याच्यामध्येही नाव आलेलं होतं. पण त्याचा रिझल्ट प्रॉपर लागण्यासाठी त्याच्यावरती अजूनही केस सुरू आहे. आणि जर मी ती वाट बघत बसले असते तर आज मी इथपर्यंत नसते असं मला वाटतं. माझा डायलॉग होता तो, जिल्ह्यात जिल्हा संभाजीनगर जिल्हा, त्यात सिल्लोड माझं गाव, अभिमानाने सांगते पूजा खांबलकर माझं नाव. आणि हा व्हिडिओ मे बी खूप व्हायरल झालेला आणि तेव्हापासून मला लोक ओळखायला लागले आणि लोकांना माझी प्रोफाईल सुद्धा आवडायला लागली. आणि तेव्हापासून
लोक मला लाईक करायला लागले असं मला वाटतं. संभाजीनगर फूड एक्सप्लोरर हे आमचं पेज आहे, ज्याच्यावरती आमची टीम आहे. म्हणजे आपल्या संभाजीनगरमध्ये कुठे कुठे फूडचे काय म्हणतात हॉटेल्स आहेत, स्टॉल्स आहेत आणि ऑथेंटिक कुठे आहे हे फोकस आम्ही संभाजीनगर फूड एक्सप्लोररच्या पेजवरनं करतोय. तसंच आमचं आर्टिफाय एंटरटेनमेंटचं सुद्धा आमचं पेज आहे, सोबतच संभाजीनगरचं पेज आहे आणि मी अँकर पूजा खांबलकर हे सुद्धा माझं पेज आहे. माझ्यासोबत कारण माझ्या पेजवरती कनेक्ट याच्यासाठी होतात कारण माझे जे फॉलोअर्स आहेत ते जेन्युन संभाजीनगरचे आहेत आणि नियर डिअरचे आहेत म्हणता येईल. जसं की सिल्लोड झालं, फुलंब्री झालं, जालना झालं आणि हे जे गावं आहेत हे माझ्याशी कनेक्टेड आहे कारण इथे माझे सगळे इव्हेंट्स झालेले आहेत म्हणून लोक मला ओळखतात. ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून मला लोकमतला बोलवलं गेलं होतं. त्यावेळेस माझा इंटरव्ह्यू घेण्यात आला होता आणि ती न्यूज लोकमतच्या पेपरला आली होती की आपल्या शहरातल्या अशा अशा व्यक्ती आहेत. इन शॉर्ट माझ्यासाठी मार्केटिंग झाली कारण महामॅरेथॉनची ॲज अ ॲम्बेसेडर म्हणून मला पब्लिसिटी करायची होती त्यांची की महामॅरेथॉन आपल्या शहरात होणार आहे. ते मी केलं होतं आणि ते पेपरला सुद्धा आलं होतं. सो तो माझ्यासाठी एक टर्निंग पॉइंट होता असं मी म्हणेल. मला लोकमतमध्ये ज्यांनी नेलं होतं ते म्हणजे इरबाज अन्सारी म्हणून जे आहेत त्यांना मी कधीच नाही विसरणार कारण त्यांनी मला म्हटले होते की पूजा आप सोशल मीडिया पे इतने एक्टिव हो तो आप ऐड वगैरह क्यों नहीं शुरू करते, आप किसी बंदे को पकड़िए, आप अपने सोशल मीडिया के साथ ऐड जो है वो शुरू कीजिए, जैसे कि आप रील बनाते हो वैसे अपने शहर के रील्स बनाइए. जग्गू आणि ज्युलिएट मूवीच्या वेळेस अमय वाघ आणि वैदेही परशुरामी या दोघांचा मूवी आला होता जग्गू आणि ज्युलिएट. त्यावेळेस मला असं झालं होतं की हा बाबा मी सेलिब्रिटी होस्ट करते आणि तो माझ्यासाठी खरंच खूप मोठा क्षण होता. सक्सेसमध्ये मी म्हणेल की तुमच्या सोबत कुठले लोक आहेत आणि तुम्ही कुठल्या लोकांमध्ये वावरतायत ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला कोण सपोर्ट करतायत आणि तुम्ही कुणासोबत तुमच्या गोष्टी शेअर करतायत, तुम्हाला समोरचा व्यक्ती काय नॉलेज देतोय. उगाचच तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं म्हणून कोणी बोलत नाहीये ना. तुमच्यातला खरेपणा तुम्हाला जाणीव कोण करून देतंय ही खूप महत्वाची गोष्ट असते. म्हणून अशाच व्यक्तींसोबत राहायचं जे स्पष्ट बोलतात आणि खरं बोलतात कारण खरं बोललं की आपल्याला वाईट वाटतं म्हणून आपण त्याच्यापासून पळत येतो. पण एक तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असाच असला पाहिजे ज्याला तुम्ही घाबरले पाहिजे. तर माझ्या पण आयुष्यात असे व्यक्ती आहेत आणि ज्यांना मी घाबरते, मी नाव नाही घेणार. त्यांना घाबरूनच आजपर्यंत मला असं वाटतं की मी या स्टेजपर्यंत पोहोचलेत आणि अजून मी पुढे पोहोचेल. मी जर कधी ज्यावेळेस उतरते स्टेजमध्ये पब्लिकमध्ये त्यावेळेस मला असं वाटतं की ही सगळी लोक आहेत ना ती माझी आहेत आणि त्यांना मला बेस्ट ऑफ बेस्ट द्यायचं आहे आणि त्यांना मी आपलंसं करते आणि आपलंसं करून मी त्यांच्यामध्ये वावरते आणि हे मला असं वाटतं लोकांना माझ्यामधलं खूप आवडत असेल. माझा सगळ्यात फेवरेट मुवमेंट म्हणता येईल की ज्यावेळेस मी अँकरिंग करून ज्यावेळेस खाली येते त्यावेळेस मला लोक भेटतात आणि जाता जाता मला एक ते म्हणतात ना मॅडम तुम्ही खूप छान अँकरिंग केली. तो माझा सगळ्यात आवडतीचा क्षण आहे. म्हणजे त्यावेळेस म्हणजे मला पैसा भेटला की नाही हे मला बिलकुल फरक पडत नाही, पण ते नसतं का की हा बाबा मी माझं 100% मी आज तिथे माझं स्टेजवरती देऊन आलेली आहे. पण ऑन स्टेज ज्यावेळेस तुमची ऍक्टिव्हिटी होते आणि ते जाताना आपल्याला कोणीतरी ऍप्रिशिएट करतं, दॅट वॉज अ व्हेरी गुड थिंग. पहिले तर मी विवेक सरांना थँक्यू म्हणेल कारण की त्यांच्यामुळे ही ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली आणि एक्स फॅक्टरची मी फर्स्ट विनर झाले होते आणि त्यावेळेस आमचं सेकंड शूट होतं कारण त्याआधी आमचं राधाकृष्णाचं शूट झालं होतं आणि त्याच्यानंतर आमचं एक्स फॅक्टरचं शूट झालं होतं. आणि एक्स फॅक्टरच्या वेळेस मला असं वाटतंय की सरांचं आणि माझं कनेक्शन जरा छान झालं कारण की त्यावेळेस सरांचं जे बिहेवियर आहे ते खूप फ्रीली फ्रँकली म्हणजे असं फॅमिलियर आहे असं म्हणता येईल आणि शूट करताना मेन म्हणजे कम्फर्टेबल आपण त्यांच्यासोबत शूट करू शकतोय कारण की ते वाईब्स असतात ना म्हणजे लाईक अ सॉन्ग वगैरे त्यांनी प्ले केलेली मला अजूनही आठवतं. ते खूप छान प्रकारे आपल्याला सांगतात की त्या सॉन्गला फील कर आणि मग नंतर जेणेकरून तुझे फोटोज छान येतील आणि खरंच त्यावेळेसचे फोटोज ना खरंच खूप छान आलेले आहेत ते. सो थँक्यू सो मच एक्स फॅक्टर स्पॉटलाईट मला आज संधी दिली या ठिकाणी बोलण्याची, माझ्यातला माझापणा जाणीव करून देण्याची आणि माझं
काय म्हणता येईल, करिअर कसं होतं आणि आज कसं आहे, म्हणजे मला माझ्या जर्नीमध्ये जाता आलं आणि पूर्ण जर्नी तुमच्या समोर मांडता आली. त्यासाठी थँक यू सो मच.